नमस्कार. हा सेकंड पार्ट आहे. आपण रोज फ्लॉवर प्लॅन्ट बनवतो आहोत, फ्लॉवर पॉट. त्यासाठी हा दुसरा पार्ट आहे. पहिल्या पार्टमध्ये आपण फूल कसं बनवायचं ते पाहिलं. सेकंड पार्टमध्ये आपण कळी कशी बनवायची आणि पान कसं बनवायचं तर ते पाहणार आहोत. कळी बनवण्यासाठी मी मॅजिक सर्कल पहिलं बनवून घेते. त्याची कळी बनवायला एकदम इझी आहे. त्याला मॅजिक सर्कल बनवून घेतले मी आणि 2 चेन घ्यायच्यात आणि टोटल 12 डबल खांब घालून घेणार आहे मी यामध्ये. 1 2 फर्स्ट राऊंड आपलं कंप्लीट झालेलं आहे. 12 राऊंड घातलेत. पहिला जो टाका आहे त्याच्यावरती स्लिप स्टिच करून हे कंप्लीट करायचे. दुसरं राऊंड प्रत्येक टाक्यावरती 2-2 डबल खांब घालायचे. म्हणजे सर्कलचा जो बेसिक रूल आहे तो पहिला घातला आहे मी 3 चेनचा. त्याच टाक्यामध्ये अजून एक घालते म्हणजे 2 डबल खांब झाले. पुढच्या टाक्यामध्ये 2 डबल खांब. असे प्रत्येक टाक्यावरती 2-2 असे 24 टाके घातले. 12 टाके घातले आहेत आपण त्या पहिल्या राऊंडला. त्या 12 टाक्यावरती टोटल आपले हे 24 डबल खांब होतील. हे सेकंड राऊंड कंप्लीट करून घेते, मग आपण पुढचं पाहू. हे पहा, 12 खांबावरती 24 डबल खांब झाले आहेत सेकंड राऊंडला. पहिला जो 3 चेनचा एक डबल खांब बनवला आहे त्याच्या तिसऱ्या चेनवरती क्रोशेट टाकते आणि क्लोज करून घ्यायचं हे राऊंड. तिसरं आणि शेवटचं राऊंड बनवायचं आहे. त्यासाठी पहिल्या खांबामध्ये 1 खांब आणि पुढच्या खांबामध्ये 2 खांब. 1-2 1-2 अशा पद्धतीने आपल्याला हे टोटल 12चे 18 डबल खांब करून घ्यायचे. हे पहा, पुढच्या टाक्यामध्ये 1, त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये 2. म्हणजे सर्कलचा जो बेसिक रूल असतो त्या नियमानुसार हे पूर्ण इथपर्यंत मी हे राऊंड कंप्लीट करून घेते. क्लोज करायचं नाही. टोटल 18 डबल खांब मी 36 डबल खांब मी घालून घेणार आहे याच्यावरती. 24 वरती 36 डबल खांब घालून घेते. 1-2 1-2 ह्या पॅटर्नप्रमाणे. हे पहा, 36 डबल खांब आपले घालून कंप्लीट झालेले आहेत. शेवटचा टाका हा आहे. फर्स्ट टाका हा आहे जिथे आपण 3 चेनचा डबल खांब घेतला. त्याच्या पुढच्यामध्ये 2 1-2 1-2 असे कंप्लीट करून इथे ह्या शेवटच्या टाक्यामध्ये 2 डबल खांब घातलेले आहेत आपण. आता हे सर्कल क्लोज करायचं नाही, असंच ठेवायचं आहे. 1 चेन घेऊन हे दोरा कट करून टाकायचा, एक्स्ट्रावाला दोरा. आता हा लॉंग नाही ठेवला तरी चालेल कारण आपण ग्लू स्टिकने चिपकवणार आहोत याला. हे पण क्लोज करून घ्यायचं आहे सेंटर पॉईंट. आता आपल्याला हे टर्न करून याचा शेप द्यायचा आहे कळीचा. पण त्याच्या आधी आपल्याला थोडंसं हे थोडी लांब वायर किंवा तार घ्यायचं आहे आणि ही मी बरोबर इथे आणि इथे ह्या टाक्यांच्या मधोमध टाकणार आहे. म्हणजे जसं की टोटल आपण 12 खांब घेतलेले आहेत तर या साईडला 6 आणि या साईडला 6 सोडून 2 टाक्यांच्या बरोबर मधोमध ही वायर आपल्याला टाकायची दोन्ही साईडने, जेणेकरून ती सेंटर पॉईंटला राहील आणि पूर्णपणे खेचून घ्यायची. आता हे मी पूर्णपणे खेचून घेतलेली आहे. ही अशीच सोडते आणि आपल्याला आधी बनवायचं आहे कळीचा पॅटर्न.
त्यासाठी मी हे फोल्ड केलं आहे असं. फोल्ड केल्याच्या नंतर असं दुमडायचं आहे आणि हे असं खेचून आणायचं आहे पुढच्या साईडपर्यंत. हे पहा, जेणेकरून आपल्याला कळीचा शेप इथे दिसेल. आणि आपला हा ही जी वायर आहे ती वायर आतली सेंटरला येईल ह्याचे बघायचं आहे. बघा, हा दोरा आहे, हा याला गुंडाळून टाकू शकतो आपण. आणि इथून आपल्याला हा जो डेटाकडचा भाग जो आपण बनवलेला आहे हा सेम जसा फुलाचा आहे, सेम तोच पॅटर्न आहे, काही चेंजेस नाही आहे आणि तेवढाच बनवलेला आहे. 15 डबल खांब, त्याच्यावरती 15 सिंगल खांब आणि नंतर हे 3-3 चेनमध्ये स्टार पॅटर्न घेतलेला आहे आपण. 7 चेनचा ह्याच्यामध्ये 3-3 टाक्यामध्ये ह्या एक पेटल बनवलेली आहे. आता हे यामध्ये घालून बरोबर सेंटरला घ्यायचं आहे. हे पहा असं. हे दोरे जे आहेत ते आतल्या साईडने घालून घ्यायचे पूर्णपणे. म्हणजे हा रोज गुलाबाच्या कळीसारखा आहे हा पॅटर्न जो छान दिसतोय. याला आता मी ग्लू स्टिकने चिपकवून घेणार आहे. इथे थोडासा ग्लू टाकायचा आहे. हा जो ग्रीन कलरचा डेटाकडचा भाग जो आहे तो असा वरती खेचून घ्यायचा, जेणेकरून हे फिक्स होईल. तर ह्या ज्या पेटल्स आहेत ह्याच्यामध्ये पण थोडासा ग्लूज टाकून हे बंद करून घ्यायचे आहेत, जेणेकरून हे सुद्धा प्रॉपरली त्याला फिक्स होते. हे पहा, फायनली आपली गुलाबाची कळी रेडी झाली. किती छान आणि सुंदर दिसते पहा. आता आपल्याला बनवायचं आहे पान बनवण्यासाठी आपण स्लिप नॉट घ्यायची. 8 चेन घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 चेन घेतल्यात. क्रोशोकच्या बाजूची चेन सोडायची आणि त्याच्या पुढच्या चेनवर एक सिंगल खांब घालायचा. त्याच्या पुढच्या चेनवर हाफ डबल खांब घालायचा आणि पुढच्या 3 चेनवरती आपण प्रत्येकी एक डबल खांब घालायचा. 1 2 आणि 3. पुढच्या चेनवर एक हाफ डबल खांब आणि शेवटची जी चेन आहे त्याच्यामध्ये 3 सिंगल खांब घालायचे. त्यापैकी हा पहिला हा आपल्याला सेंटरला घालायचा आहे. हा दुसरा झाला, त्याला स्टिच मार्क करून ठेवायचं आहे. आपला टोकाचा आहे म्हणून सेंटरचा. आणि त्याच टाक्यामध्ये हा तिसरा. पुन्हा तसंच रिवर्स करत जायचं आहे. सिंगल खांबच्या आधी आपण हाफ डबल खांब घातला होता, मग या हाफ डबल खांबच्या बरोबर खाली हाफ डबल खांब येणार. पुढच्या 3 टाक्यांमध्ये प्रत्येकी एक डबल खांब, म्हणजे डबल खांबच्या खाली डबल खांब अशा हिशोबाने. 1 त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये सुद्धा डबल खांब. 2 पुढच्या टाक्यामध्ये सुद्धा डबल खांब. 3 डबल खांब झाले. पुढच्या टाक्यामध्ये एक हाफ डबल खांब घालायचा आणि शेवटच्या टाक्यामध्ये एक सिंगल खांब. हे पहा, म्हणजे आपलं राऊंड हे कंप्लीट झालंय.
पानाचा आकार आलाय बा. आता पहिला जो टाका आपण घेतला आहे इथे, त्या टाक्यामध्ये आपल्याला स्लिप स्टिच करायचं आहे. पण स्लिप स्टिच करताना स्लिप स्टिच करून राऊंड कंप्लीट केलंय. पण आता पुढच्या राऊंडसाठी आपल्याला एक ही तार वापरायची, कारण पानाचा शेप जो आहे तो असा हा प्रॉपर आला पाहिजे. त्यासाठी आपण याच्यामध्ये तार वापरली आहे. ही तार इथे मी हे अशी घालून घेणार आणि एक चेन घ्यायची. त्याच टाक्यामध्ये एक सिंगल खांब बनवून घ्यायचा. आता प्रत्येक टाक्यावरती आपल्याला एक एक सिंगल खांब बनवायचा आहे. साइड बाय साइड ही तार सुद्धा आपल्याला त्या टाक्यामध्ये घालताना आतमध्ये विणून घ्यायची. जेणेकरून हा जो शेप आहे पानाचा तो जसाच्या तसा राहील. आपला सेंटरचा टाका आहे. पुन्हा स्टिच मार्क करून ठेवायचं आहे त्या टाक्याला. हे पहा, अशा पद्धतीने हे पानाच्या भोवती आपण ही तार प्रॉपरली गुंडाळून घेतली आहे. आता हा जो पहिला टाका आहे तिथे स्लिप स्टिच करून हे कंप्लीट करून घ्यायचं आहे. हे राऊंड हे पहा, अशा पद्धतीने हे राऊंड कंप्लीट करून घ्यायचं आहे. ही तार जी आहे ती अशी ट्विस्ट करून एकत्र करून ठेवायची. आणि आपल्याला गुलाबाच्या झाडाची पानं बनवायची, त्याला असे कात्रे कात्रे असतात पहा, झिगझॅग झिगझॅग, तर ते बनवायचे आहेत. त्यासाठी आपल्याला एक चेन घ्यायचे आणि प्रत्येक टाक्यामध्ये स्लिप स्टिच करत जायचे एक चेनने. अशा पद्धतीने पुन्हा एक चेन घेतली, पुढच्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच, एक चेन, त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच, अशा पद्धतीने प्रत्येक टाक्यामध्ये स्लिप स्टिच करत जायचं आहे. पण स्लिप स्टिच करत जाताना प्रत्येक वेळी एक चेनची स्पेस घ्यायची आहे, जेणेकरून जो आपल्याला आकार हवा आहे पानांचा तो आकार येईल. आणि सेंटरला फक्त आपल्याला थोडासा पॅटर्न चेंज करायचा आहे. थोडासा म्हणजे एक चेनची स्पेस घेतो तिथे 2 चेन घ्यायचे आणि त्याच टाक्यामध्ये पुन्हा एकदा स्लिप स्टिच करायचे, जेणेकरून हा जो टोकाचा भाग आहे तो भाग रेडी होईल. पुढे तसंच आहे जसं खालच्या साईडने बनवलं आहे. एक चेन स्लिप स्टिच, एक चेन स्लिप स्टिच प्रत्येक टाक्यामध्ये. शेवटपर्यंत मी हे कंप्लीट करून घेते. हे पहा, हे कंप्लीट झालेलं आहे. पहिला जो टाका आपण बनवला आहे त्या टाक्यामध्ये क्रोशेट टाकून स्लिप स्टिच करायचं आहे आणि एक चेन घेऊन दोरा कट करून टाकायचा आहे. पण कट करताना थोडासा लांब कट करायचा आहे, जेणेकरून तो आपल्याला या पानाच्या भोवती गुंडाळता येईल.
प्लस आपल्याला उरलेली 2 पानंसुद्धा इथे याने अशा पद्धतीने करून घ्यायचे अटॅच जॉईंट एकत्र, जसं की 3 पानांचा बंच असतो रोज फ्लॉवरचा, म्हणून हे 3 पानं हे ट्विस्ट करायचं ह्याच्याबरोबर, आणि हे सुद्धा त्याचबरोबर या साईडने ट्विस्ट करायचं. हा बंच आता पुढे असा ट्विस्ट राऊंड, हे जे दोरे आहेत तसे, जेणेकरून आपल्याला ही वायर जी जॉईन केली आहे ती वायर दिसली नाही पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला हे राऊंड करत जायचं. एक पक्की नॉट पण बनवून घेतली जेणेकरून हे फिक्स होईल. हा झाला पानांचा बेस. आता हे आपलं फूल आहे, ही कळी आहे, कळीला सुद्धा आपल्याला ग्रीन कलर जॉईन करायचे आणि तिन्ही एकत्र आपल्याला इथे फुलाला जॉईन करायचे. आता ही जी कळी आहे ती आपल्याला इथे फुलाच्या इथे जॉईन करायचे अशा पद्धतीने. हा जो दोरा आहे तो दोरा इथपर्यंत घेऊन यायचा आहे, जेणेकरून आपल्याला हा गोल्डन वायर जी वापरली आहे तार ती कुठे दिसली नाही पाहिजे, त्याचं फिनिशिंग प्रॉपर होईल. हे पहा, हे असं इथेच सोडायचं आणि इथून हा जो कळीचा दोरा जो आहे कळीकडचा तो दोरा आपल्याला इथे आता फिक्स करत जायचा. हे पहा, जेणेकरून कळी आणि फूल आपलं प्रॉपरली जॉईन झालंय. आता आपल्याला थोड्या खाली अंतरावरती हे घेऊन जायचे आणि पानं जी आहेत ती पानं आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचे. हे पास पानांचा बंच जो आपण बनवलाय तो आपण इथे जॉईन करून घ्यायचा आहे, थोडासा खाली, एकदम फुलांच्या इथे न घेता थोडा खाली. फायनली रेडी झालेला आहे आपला फ्लॉवरचं प्लांट, गुलाबाच्या फुलाचं हे फूल, ही आहे कळी आणि हा आहे पानांचा बंच. आता हे आपल्याला पूर्ण जेवढं हवं आहे लांब तेवढं लांब बनवून घ्यायचं आहे आणि बाकीची जो दोरा आहे तो आपल्याला कुंडीमध्ये, बाकीची जी तार आहे एक्स्ट्रा ती आपल्याला कुंडीमध्ये ट्विस्ट करून टर्न करून टाकायचे, जेणेकरून ते हे प्लांटचे आहे म्हणजे ही फांदी जी आहे ती प्रॉपर कुंडीमध्ये उभी राहील. हे पहा, हे असं मी बनवून आणि हे अटॅच करून इथपर्यंत दोरा जो आहे ग्रीन कलरचा गुंडाळून घेतलेला आहे आणि उरलेली जी तार आहे ती तार अशी फोल्ड करून घेतली आहे राऊंडमध्ये, स्ट्रेट ठेवून नंतर राऊंडमध्ये, जेणेकरून ती कुंडीमध्ये आपले प्रॉपर राहील. तसेच ही कुंडी आणि हा सॉईल पॅच बनवलेला आहे जो वरती येईल आणि आतमध्ये कुंडीसाठी मी यूज करणार आहे फोम. हा पहा, हा फोम यूज करणार आहे. या कुंडीचा व्हिडिओ तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवरती मिळून जाईल. सनफ्लॉवर प्लांट बनवला आहे, त्याच्या पार्ट 1मध्ये मी ही कुंडी कशी बनवायची त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे आणि पार्ट 2च्या एंडिंगला तुम्हाला ही कशी स्टिच करायची आतमध्ये, म्हणजे जेणेकरून हे प्रॉपर राहील. हे पहा, हे असं इझिली राहतं स्टिच केल्यानंतर. इथे मी हे सुई दोऱ्याने स्टिच करून घेणार. हा जो प्लांट आहे हा सेंटर पॉईंटला ठेवून, हा जो पॉईंट आहे हा सेंटरला ठेवून
साईडने जेवढं पण आपली तार आहे त्या तारला मी लांब लांब दोरे घालून स्टिक करून घेणार, हे शिवून घेणार आणि फोम भरून त्यानंतर मी हा सॉईलचा पार्ट वरती असणार, त्यामुळे आधी मी हा सॉईलचा जो पार्ट आहे तो याच्यामध्ये घालून घेते. हा वरचा भाग आहे आणि हा आतला भाग आहे. आतला भाग खालच्या बाजूला ठेवून या तारेच्या आतमध्ये मी ही सॉईल आतमध्ये घालून घेते. हे पहा आधी हे पहा. आणि हा जो सेंटरचा दोरा आहे तो खेचून घेणार, जेणेकरून हे प्रॉपरली फिक्स राहील. त्यानंतर हे असं ठेवायचं आहे आणि हे आपल्याला जेवढं हवं तेवढं खाली सॉईलचं घ्यायचं. पण आधी मी हे स्टिच करून घेते. हे स्टिच कसं करायचं याचा व्हिडिओ तुम्ही सनफ्लॉवर प्लांट पार्ट 2 मध्ये चेक करू शकता, त्यामध्ये मिळून जाईल. मी हा व्हिडिओ पूर्ण बनवून घेते. स्टिक करू असू शकता, ते त्याच्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल. फायनली रेडी झालेलं आहे आपलं रोज फ्लॉवर प्लांट. हे पहा कुंडी आणि ही कळी आहे, फूल आहे आणि पानं. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा, लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझा पुढील नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये पाहायला मिळतील. धन्यवाद.